लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा देव आहात. फरक एवढाच आहे की तुम्ही चर्मचक्षूच्या बाहेर जायला तयार नाहीत. मी ज्ञानचक्षू न चराचराकडे पाहतो आणि मी महाकारण देहानं संपूर्ण चराचरामध्ये देहाचे 4 प्रकार, एक स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. ज्यावेळी तुमचा महाकारण देह विकसित होतो त्याला ओरा म्हणतात वैज्ञानिक भाषेमध्ये. त्यात तुम्ही सर्वत्र चराचरामध्ये असता. ते शोधा, ते शोधा. याच्यासाठी जन्म आहे. म्हणजे अनेक अभंग या आत्मसाक्षात्कारावर आहेत. कारण माझ्या मुळात सिद्धांतच आहे गुरु तत्वप्रधान आत्मसाक्षात्कारवाद, की तुम्ही संपूर्ण चराचरामध्ये तुम्हीच आहात, फक्त वेगवेगळे ड्रेस बदलून आलेले आहात. आणि तुमच्यामध्ये रजोगुण तमोगुण असल्यामुळे तुम्ही भेदाच्या भिंती उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला दिसतं, भेद दिसतो. नदीमध्ये उभं राहिल्यानंतर एका बादलीत पाणी घेतलं तर 2 पाणी वेगळे दिसतात. एक खाली असलेलं पाणी ज्याच्यामध्ये तुम्ही उभे आहात ते, आणि त्याच नदीतलं बादलीमध्ये घेतलेलं पाणी ते, दोन्ही वेगळे वेगळे असतात. भेद नष्ट झाला. ती गुरुकृपेने होत असतो. तो गुरुकृपेने होत असतो. जोपर्यंत गुरूंची कृपा नाही तोपर्यंत शक्यच नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले ना, सद्गुरू सारिका असता पाठीराखा, इतरांचा कोण लेखा कोण करी. सद्गुरूंची कृपा झाली की आत्मसाक्षात्कार होणार आहे. म्हणून माझ्या सिद्धांताचं नाव आहे गुरुतत्वप्रधान आत्मसाक्षात्कारवाद. तुम्हाला आत्मसाक्षात्कार होणार का? 100% होणार. कारण त्याच्यासाठीच भगवंतानं तुम्हाला निर्माण केलं आहे. आणि तुम्ही असे तसे नाही, एडे गबाळे नाही आहेत. तुम्ही स्वतःला का कमी समजता? अरे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि असा देह दिला आहे आपल्याला. फक्त आपल्याला कळलेलं नाही. त्या मेंढपाळासारखी आपली परिस्थिती आली. रत्न मिळालं, मेंढराच्या गळ्यामध्ये तो रत्नाचा खडा बांधून ठेवला आहे. पारखी ज्यावेळी येतो त्यावेळेला काय करतो, तो ओळखतो आणि मग तो सांगतो, ए बाबा तुला किती पैसे पाहिजे ते दे, पण मला तो दे. हा रत्न पारखी म्हणजे गुरु. म्हणून गुरुना शरण जा, सद्गुरूंना शरण जा. आज जीवन जे आहे ते पाण्याच्या बोंगड्यासारखं झालेलं आहे. बुडबुड असतो ना तसं झालं आहे. कधी फटकन फुटून जायला सांगता येणार नाही. त्याच्या अगोदर प्रपत्ती स्वीकारा. आमच्या विशिष्ट अद्वैत सिद्धांतामध्ये प्रपत्तीला महत्त्व आहे. बाकी काही करू नका, गुरुना शरण जा. खऱ्या सद्गुरूचा शोध घ्या. म्हणून आमच्या संप्रदायात आलं की लगेच माळ नाही घालत आम्ही. 3 वर्ष मला चेक कर. आमच्याकडे 3ऱ्या वर्षी सांगितलं तर साधक दीक्षेमध्ये पहिली उपासक दीक्षा पहिली, म्हणजे बाबा तुला भक्ती करायला जमेल का बघ, आणि मग साधक व्हायचं तर 3 वर्ष होतात, त्यात तो साधक होतो. त्याला 2 सूत्र देतो आम्ही. पहिलं सूत्र तपासून घे आणि दुसरं सूत्र करून पहा. तपासून घ्या आणि करून पहा. करून काय पाहायचं आहे? स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतणार नाही, कुणाला फसवणार नाही, कुणाला लुबाडणार नाही, कुणाला छळणार नाही, कुठल्याही प्रकारचं दुर्वर्तन करणार नाही, दुर्व्यसन करणार नाही, बाहेर खाली वागणार नाही. आणि तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवासारखं मी जगेन. हे जमतंय का बघ, मग तू अध्यात्मात ये. कारण अध्यात्म कुठे सुरू होतं? सात्विकतेच्या प्रांगणातून. आणि हा सात्विकतेचा मार्ग जातो कुठे? आत्मसाक्षात्काराच्या द्वारावर. या आत्मसाक्षात्काराच्या द्वारापर्यंत पोचवतो कोणतं? सद्गुरू. पुढे आपल्यालाच चालायचं असतं. सद्गुरू हा आपल्या जीवनाचा वाटाडा आहे. त्याला शोधा. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, दासबोधामध्ये सांगितलं आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलं आहे की गुरु जो आहे त्या गुरुला शोधा. त्याला आत्मप्रचिती आहे का? विज्ञान प्रचिती आहे का? त्याला शास्त्र प्रचिती आहे का? आणि त्याची जी लक्षणं सांगितली तर लक्षणामध्ये जर तो बसला तर तो सद्गुरू आहे. मग मी सांगितलं आहे की सुखाचे ते मुळं पाहिले शोधून ज्यासी उत्तम गती साधी आली. अरे सुख 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 म्हणतात, मला सापडलंय, या माझ्याकडे, मी देतो तुम्हाला सुख. सुखाचे ते मुळं पाहिले शोधून ज्यासी उत्तम गती साधी आली. उत्तम गती कैसी साधीसी मानवा सद्गुरु चरण अवश्य होती.
वंदुनी चरण काय मिळे फळ, नरेंद्र म्हणे षड्रिपू निशेष उडे. सद्गुरू बाकी काहीच नाही करणार. तुमच्यातला रस तम सत्व कमी करतील, सत्वगुण वाढवतील काही काळ, आणि तो सुद्धा अशी अवस्था तुमची आली की तो सत्वगुण सुद्धा शबल सत्वगुण काढून टाकतील आणि शुद्ध सत्वगुण वाढवतील. मग वैराग्य आणि विरक्ती येते, आणि वैराग्य आणि विरक्ती हेच आत्मसाक्षात्काराचं ठिकाण आहे. आणि ते या जन्मामध्ये सुद्धा शक्य आहे. नामदेव महाराजांनी जर मिळवलं, तुकोबारायांनी जर मिळवलं, एकनाथ महाराजांनी मिळवलं, गगनगिरी महाराजांनी मिळवलं. नामदेव महाराज तुकोबारा फार लांबचे, काल परवाचे आमचे गगनगिरी महाराज, माझे गुरुदेव काडसिद्धेश्वर महाराज. आपल्याला काय नाही मिळणार? जर गगनगिरी महाराज आत्मसाक्षात्कारी होतात, माझी आई जर मराठा आहे तर मी कोण होणार? माझी आई जर ब्राह्मण आहे तर मी कोण असणार? तसे माझे गुरु जर आत्मसाक्षात्कारी होऊ शकतात, माझ्यासारखेच हात असणार आहे, माझ्यासारखाच सगळा व्यवहार करणारे, तर मी का नाही आत्मसाक्षात्कारी होऊ शकत?